श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर स्वामी भक्तांनो, असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळा, हा स्वामी संदेश मन लावून 5 मिनिटं ऐक। तुम्हाला आज लवकरच आनंदाची बातमी मिळेल। तुमचे आयुष्य आनंदाने भरून जाईल आणि तुमच्यावर कुठलेही विघ्न येणार नाही। त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका। हा संदेश मन लावून नक्कीच ऐका। स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला सांगत आहे की माझ्या मार्गावर पाय ठेवून तर बघ, तुझे प्रगतीचे मार्ग मोकळे केले नाही तर सांग। माझ्यासाठी खर्च करून तर बघ, तुझ्यासाठी कुबेराचे दरवाजे उघडले नाही तर सांग। स्वामी म्हणतात, माझे नामस्मरण करून तर बघ, तुझे संकट दूर केले नाही तर सांग। माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर मग बोल। स्वामी म्हणतात, जो माझा हात पकडतो त्याला कोणाचे पाय पकडण्याची गरज पडत नाही। तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहून तर बघा। न कळत झालेलं पाप नष्ट होतील। नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्यांचा त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही। स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, रस्ता खराब आहे। तुम्हाला रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका। गती कमी करा पण पुढे चालत राहा। कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल। स्वामी म्हणतात, जे काही सुख दुःख संकट विघ्न हे आपल्या कर्मानुसार मिळत असतं। याचा गरिबी श्रीमंतीशी काहीही संबंध नाही। रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो। आकाशात उडायचं असेल तर नुसते पंख असून चालत नाही, तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे। जेथे प्रयत्न असतात तेथे परमेश्वराची साथ आहे। उशीर झाला म्हणजे तुम्ही हरलात असा त्याचा अर्थ होत नसतो। असेही असू शकतं की तुम्ही मोठी लढाई जिंकण्याच्या तयारीत असाल। तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जातात, परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदही गंभीर्याने घेतला जातो। माणसाची ओळख स्वभावातून असावी, नावातून नाही। एखाद्याला हसवण्याची जिद्द असावी, दुःख देण्याची नाही। ज्या जिभेवर सतत पैशाची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचे दर्शन कधीच घडत नाही। स्वामी म्हणतात, इमानदारीने कमावणाऱ्या लोकांचे शौक भलेही कधी पूर्ण होत नसतील, पण त्यांची झोप मात्र नक्कीच पूर्ण होते। आपले घर हे झोपडी असो किंवा बंगला, जर संस्काराची साथ असेल तर ते मंदिर झाल्याशिवाय राहत नसतं। आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येकाला जिंकावं वाटतं हे स्वाभाविक आहे, मात्र परिस्थितीकडे बघून थांबावं लागतं, कारण परिस्थिती शिकवते ते कुठलीच शाळा शिकवू शकत नाही। स्वप्न जरूर बघा, ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत राहा, पण आपली वस्तुस्थिती ही मान्य जे आहे ते मान्य केली की आपल्याकडे नाही त्याचा त्रास आपल्याला कधीच होत नाही। म्हणून स्वामी म्हणतात, सदैव की थोडे थोडे का होईना प्रयत्न करत राहा, थोडी थोडी का होईना प्रगती करत राहा। तुमच्या पाठीशी मी सदैव उभा आहे। विश्वास ठेवून प्रार्थना करा। स्वामी भक्तांनो, तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ टाईप करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। भेटूया अशाच नवीन मोटिवेशन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजचा संदेश इथंच थांबवते।